श्री पुरुषोत्तम मास महात्म्य अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. मागील अध्यायामध्ये पुरुषोत्तम मासातील त्रिरात्र स्नान व्रताचं अद्भुत महत्त्व सांगितलं गेलं होतं. या व्रताच्या प्रभावाने पिशाच्य योनीत अडकलेल्या जीवाचा उद्धार कसा झाला हे आपण ऐकलं. आता पुढे एक अत्यंत करुण, वैराग्य निर्माण करणारी आणि विशेषतः स्त्रियांसाठी मंगलदायी अशी एक कथा येते. पूर्वी मेधावती नावाच्या एका ब्राह्मण कन्येची, जिने पुरुषोत्तम मासातील एका दिवसाच्या व्रताचं श्रद्धापूर्वक पालन केलं होतं आणि त्यामुळे तिला अक्षय्य सौभाग्य प्राप्त झालं, याची ही कथा आहे. मेरू पर्वताच्या दक्षिण दिशेला विंध्याचल पर्वताजवळ नर्मदा नदीच्या पवित्र तीरावर एक अतिशय रमणीय असा प्रदेश होता. त्या प्रदेशात ऋषीमुनी तपश्चर्या करीत असत. नर्मदेचं स्वच्छ जल पवित्र होतं. फुलांनी बहरलेली वृक्षराजी, पक्ष्यांचे मधुर स्वर आणि शांत वातावरण यामुळे हा परिसर अत्यंत दिव्य होता. त्या ठिकाणी भृगुनगरी नावाचं एक सुंदर नगर होतं. या नगरीत कुळशर्मा नावाचा एक विद्वान आणि धर्मनिष्ठ ब्राह्मण राहत होता. तो वेद, शास्त्र आणि ज्योतिष विद्यात अत्यंत प्रवीण होता. त्याची पत्नी कुशावती ही पतिव्रता, सद्गुणी आणि धार्मिक वृत्तीची होती. त्यांना मेधावती नावाची एक कन्या होती. ती अत्यंत रूपवती, बुद्धिमान, सुस्वभावी होती. तिचं सौंदर्य पाहून लोक आश्चर्यचकित होत असत. योग्य वय झाल्यावर तिचा विवाह पद्मनाभ नावाच्या एका विद्वान ब्राह्मण कुमाराशी अत्यंत थाटात करण्यात आला. विवाहानंतरचे काही दिवस दोघांचे जीवन अत्यंत आनंदाने गेले. दोघांमध्ये अतिशय प्रेम होते, पण दैवाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एकदा पद्मनाभ हा नर्मदा नदीवर स्नानासाठी गेला आणि अचानक त्याचा पाय मगराने पकडला आणि त्याला पाण्यात खेचून नेलं. या भयंकर प्रसंगानंतर फार मोठा आक्रोश झाला. मेधावतीवर दुःखाचा डोंगर कोसळला. अल्पवयात तिला वैधव्य आल्याने ती अत्यंत शोकाकुल झाली, विलाप करू लागली. ती भगवंताला म्हणाली, हे प्रभो, माझं सौभाग्य तुम्ही एका क्षणात हिरावून घेतलं. आता मी कसं जगू? माझ्या संसाराचं जहाज बुडालं. आता माझी नौका पार कशी लागणार? तिचे आई वडील तिला समजावू लागले. संसारातील नातेसंबंध हे क्षणभंगूर आहे, मृत्यू अटळ आहे, पण एक दिवस प्रत्येक जीवाला एकट्यानेच जावं लागतं, असं सर्वांनी तिला सांगितलं. पण असं सांगून हे दुःख कमी थोडीच होणार होतं. काही दिवस मेधावती ही नर्मदा नदीवर स्नानासाठी जात होती. एकदा त्या ठिकाणी स्नानासाठी गेल्यावर तिला पुरुषोत्तम मासाचं महात्म्य तिथे पुराण ऐकू आलं. म्हणजे तिथे जे पुराण सांगत होते तिथे तिने ते श्रवण केलं, ते महात्म्य ऐकलं. त्या कथेमध्ये अधिक मासातील स्नान, दान, उपवास आणि व्रत याबद्दल सांगितलं गेलं होतं आणि त्याच्या प्रभावाने वैकुंठ प्राप्ती होते असं तिला कळालं. हे ऐकून तिच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला. ती घरी येऊन वडिलांना म्हणाली, हे तात, माझं दुःख, हे माझं वैधव्य, हे मुक्त होण्यासाठी काही उपाय असेल तर मला सांगा. कुळशर्मा म्हणाले, बाळ, पुरुषोत्तम मासाचं व्रत हे अत्यंत पुण्यदायी आहे. जरी पूर्ण महिना आता उरला नसला तरी एक दिवसाचं व्रत जरी पालन केलं तरी त्याचं फळ महान मिळतं. तू उद्या स्नान, दान, उपवास, मौन आणि ब्राह्मण संतर्पण कर. या पुरुषोत्तमाचं तू व्रत कर, तुला नक्की फळ मिळेल. वडिलांचं ऐकून मेधावतीच्या मनात नवचैतन्य निर्माण झालं. दुसऱ्या दिवशी पहाटे ती नर्मदा नदीवर गेली. तिने संकल्पपूर्वक स्नान केलं. त्यानंतर घरी येऊन भगवान विष्णूंची आणि शिवपार्वतीची भक्तिभावाने पूजा केली. तिने ब्राह्मणांना आदराने बोलवून भोजन दिलं, वस्त्र दिलं, दक्षिणा दिली, गोड पदार्थांचं दान केलं. संपूर्ण दिवस मौन पाळून तिने भगवंताचं स्मरण केलं. दुसऱ्या दिवशी विधीपूर्वक त्याचं उद्यापन केलं आणि सुवासिनी स्त्रियांची ओटी भरून त्यांना नमस्कार केला. मेधावतीने अत्यंत श्रद्धेने केलेल्या त्या एक दिवसाच्या व्रतामुळे भगवान शंकर आणि माता पार्वती तिच्यावर प्रसन्न झाले. अचानक आकाशातून एक दिव्य विमान प्रकट झालं. शिवगण, किन्नर आणि देवगण त्या विमानात होते. सर्वजण आश्चर्याने हा प्रसंग पाहत होते. त्या दिव्य विमानातून मेधावतीला कैलासावर नेण्यात आलं. तिथे भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या चरणी नम्रतापूर्वक तिने नमस्कार केला. ती म्हणाली, हे विश्वनाथ, हे दयामूर्ती, तुम्ही माझं दुःख दूर केलं. तुमच्या कृपेने मला जीवनाचा एक मोठा आधार मिळाला. माता पार्वतीने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या कपाळावर कुंकू नसल्याचं पाहून त्यांना दया आली. माता पार्वती भगवान शंकरांना म्हणाल्या, हे नाथ, ही कन्या अत्यंत दुःखी आहे. हिचं वैधव्य दूर करून हिला अखंड सौभाग्य द्यावं. भगवान शंकर प्रसन्न होऊन म्हणाले, तुला आजपासून अक्षय सौभाग्य प्राप्त होईल.
त्यानंतर माता पार्वती ही या कथेमुळे मंगळागौरी म्हणून प्रसिद्ध झाली. काशीमध्ये त्यांचं ते स्थान अतिशय पवित्र मानलं जातं. जे पुरुष स्त्री श्रद्धेने या मंगळागौरीचं दर्शन घेतात आणि पुरुषोत्तम मासाचं व्रत करतात त्यांचं जीवन मंगलमय होतं. पुढे भगवान विष्णू लक्ष्मी देवींना सांगतात, देवी, पुरुषोत्तम मासातलं व्रत श्रद्धापूर्वक केलेलं अगदी अल्प असलं तरी सुद्धा ते जीवाला फार मोठं फळ देतं. भक्ती, श्रद्धा आणि यांच्या विश्वासामुळेच भगवंताची प्राप्ती होते. इति श्री पुरुषोत्तम मास महात्म्ये अष्टदशोऽध्यायः.